इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 5 संभाव्यता त्यातील सराव संच 5.3 मधील चौथं उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण याच सराव संचातील 1, 2, 3 ही उदाहरणं अभ्यासलेली आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला चौथं उदाहरण, 5वं उदाहरण आणि 6वं उदाहरण या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. चौथा प्रश्न आहे पहा, अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. घटना ए, तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. घटना बी, तयार झालेली संख्या 3ने भाग जाणारी असणे. घटना सी, तयार झालेली संख्या 50पेक्षा मोठी असणे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रयोग दिला आहे पहा, अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकापासून काही 2 अंकी संख्या तयार करायची आपल्याला. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे, कुठलाही अंक डबल नाही आला पाहिजे, पुनरावृत्ती त्या अंकाची झाली पाहिजे त्या संख्येमध्ये. तर सुरुवातीला आपण लिहूया, अंकाची पुनरावृत्ती न करता, अंकाची पुनरावृत्ती, अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करणे. 2 अंकी संख्या तयार करणे, याचा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे. तयार करणे म्हणजे नमुना अवकाश त्याला आपण अक्षर वापरतो एस बरोबर. इथे येईल एस बरोबर महिरूपी कंसात. आता सर्वांनी लक्ष द्या, अंक आहेत 0, 1. तर आपण 0, 1 घ्यायचं नाही. जर 0, 1 घेतलं तर 1 अंकी संख्या तयार होते. म्हणून आपण काय करायचं आहे, 1, 0 घ्यायचं आहे, त्यानंतर 1, 1 घ्यायचं नाही, तर 1, 2 घ्यायचं आहे, 1, 3 घ्यायचं आहे, 1, 4 घ्यायचं आणि 1, 5 घ्यायचं आहे. मग इथे येईल आपल्याला 1, 0. त्यानंतर 1, 1 घ्यायचं नाही कारण पुनरावृत्ती होते. 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5 सोल्व करा. आता 2 अंक घ्यायचा आहे, परंतु 0, 2 नाही घ्यायचं, 2, 0 घ्यायचं. 2, 1 घ्यायचं आहे 21, परंतु 2, 2 घ्यायचं नाही. 2, 3 घ्यायचं आहे, 2, 4 घ्यायचं आहे, 2, 5 घ्यायचं आहे. इथे येईल 2, 0, 2, 1, 2, 2 घ्यायचं नाही. आता 2, 3, 2, 4, 2, 5 सोल्व करा. आता 3 अंक घ्यायचा आहे. 3, 0, 3 नाही घ्यायचं, तर 3, 0 घ्यायचं. 3, 1, 3, 2, 3, 3 घ्यायचं नाही. 3, 4 आणि 3, 5. मग इथे येईल खाली 3, 0 पहा. त्यानंतर 3, 1, 3, 2, 3, 3 घ्यायचं नाही, डबल होतं आहे. 3, 4, 3, 5. त्याच पद्धतीने आपल्याला 4 अंक घ्यायचे आहे. आता तर 0, 4 घ्यायचं नाही, तर 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4 घ्यायचं नाही, तर 4, 5 येईल. इथे येईल 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4 घ्यायचं नाही, तर 4, 5. आणि आता शेवटी 5 अंक घ्यायचा आहे. तर 0, 5 न घेता काय घ्यायचं आहे, 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4. परंतु 5, 5 घ्यायचं नाही कारण अंकाची पुनरावृत्ती होते आणि इथं हा नमुना अवकाश पूर्ण झाला. म्हणून अशा पद्धतीने अंकाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊन त्या संख्या आपण तयार करायच्या 2 अंकी. आता इथे येईल म्हणून एन ऑफ एस बरोबर
पहा मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 अशा पद्धतीने या 25 संख्या या ठिकाणी तयार होतात. एकदा नमुना अवकाश व्यवस्थित लिहिल्यानंतर आपल्याला घ्यायची घटना ए. क्रमांक 1 लिहितो मी. घटना ए. घटना 1 पहा तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे. आता नमुना अवकाशातील समसंख्या आपण निवडायच्या आणि त्याची घटना ए तयार करायची. ए बरोबर महिरूपी कंस पहा समसंख्या 10 फक्त समसंख्या निवडायच्या आहेत. 12 14 त्यानंतर 20 त्यानंतर 24 त्यानंतर 30 32 34 40 42 त्यानंतर आहे 50 त्यानंतर आहे 50 त्यानंतर आहे 52 त्यानंतर आहे 54 आणि हा महिरूपी कंस पूर्ण करायचा. आता ह्या ए मधील आपण संख्या मोजायच्यात म्हणून इथे येईल. म्हणून एन ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे एकूण 13 घटक या ठिकाणी आपल्याला ए घटनेमध्ये 13 घटक मिळाले आपल्याला. त्यानंतर घटना 2 बी दुसरी घटना तील घटना 2 तील घटना बी ती घटना बी आहे पहा तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. तरी तो पहा तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. 3 ने भाग जाणारी असणे. आता ह्या ज्या संख्या तयार झाल्या आहेत 25 संख्या त्यामध्ये 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपण निवडायच्या आहेत. बघा 3 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 3ची कसोटी थोडक्यात पहा 12 पहिली येईल बी बरोबर 12 त्यानंतर 15 त्यानंतर 21 त्यानंतर 24 त्यानंतर 30 त्यानंतर 31 नाही 32 नाही 34 नाही 35 नाही 40 नाही त्यानंतर 41 नाही 42 त्यानंतर 45 त्यानंतर 50 नाही 51 आणि त्यानंतर 54 आणि महिरूपी कंस पूर्ण करायचं. या संख्या मोजायच्या आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणून खाली येईल एन ऑफ बी बरोबर 9 बरोबर 9. त्यानंतर तिसरी घटना आहे या ठिकाणी जी तिसरी घटना घटना सी तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे इथे येईल सी बरोबर. आता 50 पेक्षा मोठी संख्या आपण यातून निवडायची आहे पहा 50 पेक्षा मोठी
तर सुरुवात होईल 50 येणार नाही त्यामध्ये, 50पेक्षा मोठी 51, 52, 53, 54 इथे येईल घटक येईल 51 महिरपी कंसात 51, 52, 53 आणि 54 आणि आपला यातले घटक आहेत म्हणून एन ऑफ सी बरोबर 4, एन ऑफ सी बरोबर 4. अशा पद्धतीने घटना ए, घटना बी, घटना सी लिहून त्यातील घटक किंवा त्यातील घटकाची संख्या लिहायची. यानंतर हा प्रश्न 5वा. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची. त्यामध्ये 3 पुरुष आणि 2 स्त्री आहेत. घटना ए, समितीत कमीत कमी 1 स्त्री असावी. आता या कमीत कमी 1 स्त्रीचा अर्थ होतो जास्तीत जास्त 2 स्त्रिया देखील त्या ठिकाणी असाव्यात. घटना बी, समितीत 1 पुरुष व 1 स्त्री असावी. ही घटना बी आहे. घटना सी, समितीत एकही स्त्री नसावी, म्हणजे दोन्ही पुरुषच असावे अशी ही घटना त्या ठिकाणी आहे. तर सुरुवातीला आपण तो जो प्रयोग आहे तो प्रयोग आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 3 पुरुष, 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. आता या ठिकाणी मी थोडंसं कच्चं या ठिकाणी लिहिते. पुरुषला आपण M1, M2, M3 असं लिहूया आपण. M1 स्वल्पविराम M2 आणि M3 आणि स्त्रियांना आपण W1, W2 म्हणूया आणि स्त्रियांना आपण W1 स्वल्पविराम W2. 3 पुरुष 2 स्त्रिया. आता यांच्यातून आपल्याला नमुना अवकाश कसा तयार करायचा पहिल्यांदा M1, M2 घ्यायचा, त्यानंतर M2, M3 घ्यायचा, त्यानंतर M1, M3 M1, M3 घ्यायचा. त्यानंतर या M1ची या दोन्ही स्त्रियांशी जोडी लावायची. त्याच पद्धतीने या W1, M2ची या दोन्ही स्त्रियांशी जोडी लावायची. या M3ची पुन्हा दोन्ही स्त्रियांशी जोडी लावायची आणि शेवटी ह्या दोन्ही स्त्रियांची एक जोडी लावायची. अशा पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश या ठिकाणी तयार करता येऊ शकतो. या ठिकाणी बघा आता नमुना अवकाश लिहायचा आपल्याला. नमुना अवकाश S महिरूपी कंसात. पहिल्यांदा M1, M2 M1, M2 स्वल्पविराम M2, M3 M2, M3 त्यानंतर M1, M3 स्वल्पविराम M1, M3. त्यानंतर या M1ची या दोन्ही स्त्रियांशी जोडी लावायची. कशी लावायची M1 स्वल्पविराम W1 M1 स्वल्पविराम W2. त्यानंतर या M2ची ह्या दोन्ही स्त्रियांशी जोडी लावायची. M2 स्वल्पविराम W1 स्वल्पविराम M2 स्वल्पविराम W2. पुन्हा या M3ची ह्या दोन्ही स्त्रियांशी जोडी लावायची. M3 स्वल्पविराम W1 स्वल्पविराम M3 स्वल्पविराम W2 M3 स्वल्पविराम W2.
आणि शेवटी या दोन्ही स्त्रियांची एकमेकाशी जोडी लावायची. इथे येईल स्वल्पविराम W1 स्वल्पविराम W2. तर अशा पद्धतीने हे नमुना अवकाश झालेला आहे. यातले घटक मोजूया आपण. N(S) म्हणून N(S) बरोबर यातले घटक येतील पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. N(S) होईल 10. तर अशा पद्धतीने आपण नमुना अवकाश काढला. नमुना घटकाची संख्या काढली. आता घटना A, पहिली घटना इथं लिहितो बघ मी. घटना A, घटना A काय पहा, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. पहा, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. एक स्त्री असावी. आता या ठिकाणी कमीत कमी एक स्त्री याचा अर्थ काय होतो पहा, इथं लिहितो पहा मी. हां, कमीत कमी एक स्त्री नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कमीत कमी हा शब्द असेल, कमीत कमी एक स्त्री याचा अर्थ होतो एक स्त्री तर पाहिजेच. आता याचा अर्थ होतो जास्तीत जास्त. कमीत कमीच्या विरुद्ध करायचं, जास्तीत जास्त. जास्तीत जास्त, जास्तीत जास्त एकपेक्षा जास्त दोन असते म्हणून इथं दोन स्त्रिया देखील असाव्या पाहिजे. एक स्त्री तर पाहिजेच आणि दोन स्त्रिया देखील घ्यायच्यात आपल्याला. परंतु जास्तीत जास्त दोनपेक्षा जास्त तीन आहे, पण तीन स्त्रिया असू शकत नाहीत, कारण उदाहरणार्थ दोन स्त्रिया तीन दिलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी पुढं येणार नाही आपल्याला. म्हणजे एक स्त्री असणारे घटक पण घ्यायचे आणि दोन स्त्रिया असणारे घटक देखील घ्यायचे आणि त्यापासून आपल्याला ही घटना त्या ठिकाणी तयार होते. खाल्ल्याचं ए बरोबर इथे येईल. ए बरोबर. हां, सुरुवातीला आपण एक स्त्री असणारे घटक निवडूया. एक स्त्री असणारे घटक इथं आहे पहा. M1W1 पहा, M1 स्वल्पविराम W1 एक स्त्री असणारे घटक. त्यानंतर M1W2 इथे येईल. M1W2. त्यानंतर M2W1 एक स्त्री असणारा घटक. M2W1. त्यानंतर M2W2. M2W2. त्यानंतर M3W1. M3W1. त्यानंतर M3W2 खालच्या बाजूला येतो बघा मी. M3W2. M3W2 आणि M3W1. M3W1 घेतला आपण. M3W2 घेतला. आता घ्यायचा शेवटी W1W2. W1, W2 आणि या ठिकाणी हा मेरिफिकन्स पूर्ण करायचा. मग आपल्याला लिहायचं आहे म्हणून या ठिकाणी जे घटक लिहायचे आपल्याला. म्हणून N(A) बरोबर 1 2 3 4 5 6 7. N(A) बरोबर 7. त्यानंतर त्यातली दुसरी घटना, घटना बी. घटना बी इथे लिहितो बघा मी. घटना बी. घटना बी ती घटना काय पहा, समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. पहा इथे लिहितो मी. समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. एक स्त्री असावी. मग या ठिकाणी नमुना अवकाशातून एक पुरुष आणि एक स्त्री असणारे घटक निवडायचे आपण. इथे लिहायचं आहे बी बरोबर महिरूपी कंसात. आता या नमुना अवकाशामध्ये यायचं आहे एक पुरुष एक स्त्री. कुठं आहे पहा, हे दोन्ही पुरुष आहे. दोन्ही पुरुष ते येईल M1W1 आणि ते M1W2. इथे येतो पहा M1W1 आणि M1W2. त्यानंतर M1W2 झाला इथं. आता M2W1, M2W2, M2W1,
M2W1 घेऊया आपण. M2W1 स्वल्पविराम इथं येईल M2W2 त्यानंतर एक पुरुष एक स्त्री M3W1 आणि M3W2 इथे येईल M3W1 इथे येईल M3W1 इथे येईल M3W2 M3W आणि नंतर हा मैरिपी कंस पूर्ण करायचा आहे. आणि इथे येईल घटक N ऑफ B म्हणून N ऑफ B बरोबर आपले घटक येतील 1 2 3 4 5 6 6 घटक येतील. त्यानंतर तिसरी घटना आहे. मैरिपी क्रमांकात 3 आहे पहा. समितीत एकही स्त्री नसावी. घटना सी. समितीत एकही स्त्री नसावी. म्हणून इथे येईल आपल्याला सी बरोबर खालच्या वेळेला सी बरोबर मैरिपी कंसात. आता यामध्ये एकही स्त्री नसणारे घटक आपण या ठिकाणी निवडायचे आहेत. पहा तिथं फक्त पुरुषच असायला पाहिजेत. M1 M2 पहा इकडं M1 M2 स्वल्पविराम M2 M3 इथे येईल M2 M3 आणि M1 M3 अशा पद्धतीने ही घटक येतील आपल्याला M1 M3 आणि हा मैरिपी कंस पूर्ण करायचा आहे. म्हणजे स्त्रिया नसणारे 3 घटक येतील. म्हणून येथे येईल N ऑफ C म्हणून N ऑफ C बरोबर 1 2 3. तर अशा पद्धतीने हा प्रश्न 5 आहे पहा. प्रश्न 5 पूर्ण झाला. आता यातला शेवटचा प्रश्न पहा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. हा प्रयोग आहे पहा. या प्रयोगाचा आपल्याला नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या लिहायची. त्यावरून आपल्याला घटना ए, घटना बी, घटना सी आपल्याला लिहायचे. घटना ए आहे पहा छापा व विषम संख्या मिळणे. घटना बी आहे H किंवा टी किंवा हेड किंवा टेल आणि समसंख्या मिळणे. घटना सी आहे फाशावरील संख्या 7च्या पटीत 7पेक्षा मोठी इथे लिहायचं पहा. फाशावरील संख्या 7पेक्षा मोठी इथे लिहितो आम्ही 7पेक्षा मोठी. फाशावरील संख्या 7पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. या तिन्ही घटनांमधील घटक आणि घटकांची संख्या आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. तर सुरुवातीला आपण एक नाणे व एक फासा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. आता याचा नमुना अवकाश लिहिताना आपण या ठिकाणी नाण्यावर HT आणि फाशावर 1 2 3 4 5 6 अशी टिंब असतात. मग आपण काय करायचं आहे नाण्यावरचा H घ्यायचा आहे आणि या Hची या 6 जणांशी जोडी लावायची. H1 H2 H3 H4 H5 H6. त्यानंतर T घ्यायचा आहे टेल आणि त्याची या 6 टिंबाशी जोडी लावायची. T1 T2 T3 T4 T5 T6 असे घटक आपल्या या नमुना अवकाशामध्ये
मिळतील. इथे लिहायचं एस बरोबर पहा कंसात H1 H2 H3 H4 H5 H6. त्यानंतर या टीची या पुन्हा समाशी जोडी लावायची आहे. इथे येईल T1, इथे येईल T2, T3, T4, T5, T6. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घटक मिळाले आणि या ठिकाणी म्हणून N(S) बरोबर Hचे हे 6 आणि Tचे हे 6, एकूण 6 आणि 6 12 घटक या ठिकाणी होतात. अशा पद्धतीने या नमुना अवकाशामध्ये एकूण 12 घटक आहेत. आता या नमुना अवकाशावरून आपल्याला 3 घटना त्यांनी दिल्या आहेत. पहा, पहिली घटना लिहायची आहे घटना ए. ती घटना काय पहा, छापा व विषम संख्या मिळणे. छापा व विषम संख्या मिळणे. छापा व विषम संख्या मिळणे. त्यातले छापा आणि विषम संख्या असणारे घटक आपण निवडायचे आहेत. त्याला म्हणायचं ए बरोबर महिरूपी कंसात पहा छापा आणि विषम संख्या. पहिलाच घटक H1. छापा आणि विषम संख्या दुसरा घटक आहे H3 आणि H5 हा एक विषम संख्या आहे. H5 इथे H5. अशा पद्धतीने हे 3 घटक या ठिकाणी मिळतात. म्हणून इथे लिहायचं आहे N(A) म्हणून N(A) बरोबर 3. N(A) बरोबर. त्यानंतर दुसरी घटना B क्रमांकी 2 नंबर टाकायचा आहे. इथे लिहायचं आहे घटना B. ती घटना आहे पहा H किंवा T. H किंवा T आणि H किंवा T आणि समसंख्या मिळणे. H किंवा T आणि समसंख्या मिळणे. यामध्ये आपण H पण घ्यायचं आहे आणि T पण घ्यायचं आहे आणि समसंख्या घ्यायच्या आहेत. पाहिजे येईल B बरोबर महिरूपी कंसात. सुरुवातीला आपण H घेऊया. H आणि समसंख्या म्हणजे 2. पुढं H, त्यानंतर H आणि 4 समसंख्या, त्यानंतर H आणि समसंख्या 6. त्यानंतर आता टेल म्हणजे T पण घ्यायचं आहे आणि समसंख्या पण घ्यायची आहे. मग टेल T2, पुढं T4 आणि इथे येईल T6 आणि हा महिरूपी कंस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने एकूण घटक झाले पहा. हेडचे 3 घटक, टेलचे 3 घटक मिळतील. म्हणून N(B) बरोबर 6. आणि आता तिसरा क्रमांकी 3 नंबर टाकायचा आहे आणि घटना C. फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी. फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे.
आणि नाण्यावर काटा मिळणे. आता आपण जर या नमुना अवकाशामध्ये लक्ष दिलं आपण तर फाशावर 7पेक्षा मोठा अंक कधीच नसतो, ज्याच्या मोठा अंक 6 असतो. म्हणून या ठिकाणी कुठंही या ठिकाणी तुम्हाला 7 त्या ठिकाणी दिसणार नाही किंवा 7पेक्षा मोठी संख्या दिसणार नाही. आलं लक्षात? म्हणून यावरून यामध्ये कोणताही घटक यामधून आपल्याला निवडला जाणार नाही, कारण त्यांनी म्हटले फाशावर 7पेक्षा संख्या मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. नाण्यावर या ठिकाणी काटा मिळू शकेल, परंतु 7पेक्षा मोठी संख्या कधीच मिळणार नाही. 6 मिळेल, परंतु 6पेक्षा मोठी संख्या मिळणार नाही. हे जर विचारले 7पेक्षा मोठी संख्या, म्हणून या ठिकाणी यामध्ये कोणताही घटक यामध्ये येणार नाही. म्हणून या ठिकाणी येईल एन ऑफ सी किंवा सी बरोबर. तर हा जो संच आहे हा संच रिकामा संच येणार आहे. यामध्ये कुठलाही घटक येणार नाही. म्हणून या ठिकाणी येईल म्हणून एन ऑफ सी. तर यामध्ये एकही घटक नाही, म्हणजे घटकांची संख्या 0 आहे. घटकाची एकूण संख्या 0 आहे. तर अशा पद्धतीने हा आहे प्रश्न 6वा. जर आपण नमुना अवकाश जर व्यवस्थित लिहिला तर तुमच्या घटना त्या ठिकाणी चुकणार नाही.